राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे। मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी दिलेल्या नाऱ्यावरून राजकीय चर्चेच्या फेऱ्या झाडू लागल्या। त्याला कारण राज्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफी आणि विकास कामांवर प्रचार करत होती। मात्र योगींनी केलेल्या घोषणेने राजकारण ढवळून निघालं। ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे, म्हणजे पुन्हा एकदा धर्माचा काळ खेळण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला। भाजपचं राजकारण धर्मकेंद्रित आहे असा आरोप विरोधी करतात। मात्र योगीनंतर मोदींनीही एक है तो सेफ है असा नारा दिला आणि महायुतीत भाजपने तो प्रचाराचा मुद्दा बनवला। याला महायुतीत अजित पवारांनीच आक्षेप घेतला की बाहेरून येऊन नेते बोलून जातात। मात्र महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। भाजपच्या या घोषणेने अजित पवारांची अडचण झाली। मात्र पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम हा मुद्दा भाजपने उकरून काढला। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीत अवघ्या 17 जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या। महाराष्ट्रात मुस्लिम मतांचा मोठा फटका बसला हे स्पष्ट झालं आणि मुस्लिम मतांबरोबरच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणच ही फटका बसला। सध्या राज्यात आरक्षणावरून सरकारवर बरीच नाराजी आहे। त्यामुळे धर्माच्या नावाखाली सगळ्यांना एक करण्याचा प्रयत्न भाजपचा दिसतोय। एक है तो सेफ है नारा मोदींनी दिला म्हणजे हिंदू धर्मातील सगळ्या जातींनी एक व्हावं असं त्याचा अर्थ घेता येईल। महाराष्ट्रात मराठा समाज जवळपास 31% इतका आहे। त्यामुळे या समाजाचा सर्वाधिक रोष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला। ओबीसी विरुद्ध मराठा, त्यात धनगर आरक्षण आणि इतर समाज घटकांचं सुरू असलेलं आंदोलन डोकेदुखी बनली आहे। आरक्षणाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून बटेंगे तो कटेंगेचा नारा देण्यात आला असं म्हणता येईल। लाडक्या बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा महायुतीला होईल असं सांगितलं जात होतं। मात्र महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लाडक्या बहीण योजनेला टार्गेट करत महागाईचा मुद्दा उपस्थित केला। मात्र सध्या तरी त्याचा फायदा महायुतीला होताना पाहायला मिळतोय। उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक खासदार निवडून देणारा राज्य आहे, जिथून 80 खासदार निवडून येतात। यूपीत राम मंदिराचा मुद्दा चालेल असं वाटलं, मात्र मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला साफ नाकारलं। भाजपच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी झाल्या। राम मंदिर ज्या मतदारसंघात येतं तिथेच भाजपचा पराभव झाला। त्यामुळे यूपीत हे चाललेलं नाही। महाराष्ट्र हे सामाजिक बांधिलकी जपणारे राज्य आहे। महाराष्ट्राची सामाजिक रचना ही बिहार किंवा उत्तर प्रदेश सारखी नाही। सर्वात सुज्ञ आणि हुशार जनता म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। शैक्षणिक स्तरावर झालेली प्रगती, इतर राज्याच्या तुलनेने उंचावलेला सामाजिक स्तर आणि काही प्रमाणात प्रगत असलेलं हे राज्य जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरणाला बळी पडेल असे वाटत नाही। इथून मागेही असे प्रयत्न झाले, समाजावरही त्याचा प्रभाव दिसून आला, परंतु हा प्रभाव फार काळ टिकून राहिला नाही। राजकीय स्तरावरून सोयीनुसार याला हवा घातली गेली असली तरी सुज्ञ जनतेने आपला गावागाळ्यातल्या एकोपा हा कायमच टिकून ठेवला। अशातच या विधानसभा निवडणुकीत भाजपने दिलेला एक है तो सेफ है चा नारा राज्यातील जनतेची परीक्षा बघणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।